तर हे गाईज वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर खूप दिवसांनी माझा ब्लॉग येतो आहे कारण की मी थोडी आजारी होती. माझे थोडे हेल्थ इश्यू चालू होते आणि मी आता बरी आहे आणि मी मम्मीकडे आहे गाईज. खूप दिवस झाले मी इथंच आहे, मला बरंच नव्हतं वाटत आणि मी ओके आहे. आणि गाईज ब्लॉग घ्यायला टाईमच नव्हता कारण की मी आजारी, मम्मी आजारी, खूप प्रॉब्लेम चालू होते. तर मी बरी झाल्यानंतर मम्मी आजारी पडली, तर मग तिला दवाखान्यात वगैरे घेऊन गेलो. खूप धावपळ झाली, एवढी धावपळ ना. ॲक्च्युली तिला आहे हार्टचा प्रॉब्लेम आणि तिला ब्लॉकेज दाखवले. ब्लॉकेज आहे ते आम्हाला माहीत होतं, बट तिला अचानक रात्री थोडंसं प्रॉब्लेम झाला. तर आम्ही तिला मस्तीत घेत होतो की नाही मस्ती करते वगैरे, पण गाईज ती मरता मरता वाचली आहे. जेव्हा आम्ही तिला रात्री डी वाय पाटीलला नेलं तेव्हा आम्हाला समजलं की माझी मम्मी खरंच खूप आजारी आहे. तर तिच्या हसण्याने, तिच्या बोलण्याने आम्हाला वाटतच नव्हतं की तिला त्रास होतोय का काय, पण तिला खूप त्रास होत होता. तिला माहिती आहे ती या स्टेजमधून बाहेर निघाली, त्याच्यासाठी मला खूप वाईट वाटते. मी सोबत असताना सुद्धा मी ओळखलं नाही की माझ्या आईला काय त्रास होतोय. तर गाईज आम्ही तिला नियर बाय इथं हॉस्पिटल आहे डी वाय पाटील, तिथे घेऊन गेलो. तिची ट्रीटमेंट केली आणि त्यानंतर ते बोलत होते ॲडमिट करायला, बट मम्मी नाही झाली कारण की तिला माहिती आहे, म्हणजे तिला असं वाटलं की नको, नॉर्मल आहे, होऊन जाईल मी ठीक. तर ती ॲडमिट नाही झाली आणि त्यानंतर आम्ही तिला बोललो की हो करून आम्ही आहे सगळे, तरी ती नाही झाली. तर आम्ही रात्री तिला आणली घरी. त्यानंतर आमचे फॅमिली डॉक्टर आहे तिथे घेऊन गेलो, तिथे तिची ट्रीटमेंट चालू केली. तर तिला बी पीचा त्रास दाखवला, बी पी तिची खूप हाय होते आणि मग तिच्या टॅबलेट वगैरे चालू केले. डॉक्टरांनी वॉर्निंग दिली की आता तिला टेन्शन वगैरे काहीच नको, थोडं तिच्याकडे लक्ष द्यायला. आणि तिचे पण थोडे हेल्थ इश्यू होते, तर आता ती बरी आहे. आणि त्यानंतर आता तीही बरी झाली आणि तिचे औषध वगैरे चालू आहे. पण अशी वेळ कुणावर नको यायला गाईच, कारण की आम्ही मस्तीत घेत होतो आणि सिरियसली आमच्यासोबत असं झालं. मला आयडियाच नव्हती की असं काही माझ्या आईसोबत होईल. तर आता ती बरी आहे आणि मी सुद्धा बरी आहे. तर मी आजपासून ब्लॉग स्टार्ट केलेत आणि त्यानंतर आता मम्मी गेली स्टॉलवर, माझे झालेत कामं आणि आज बहीण पण घरी आहे आणि माझी काकी आली आहे, ती पण बाहेर गेलेली आणि मग ती आली आहे, मग तिला भेटायला जाणार आहे. आणि त्यानंतर आम्ही जरा असेच बहीण भाऊ जरा फिरू, मम्मीच्या स्टॉलवर जाऊ आणि स्टॉलवर जाऊन बघू जरासा. हाय कर. हाय गाईज, आता आम्ही चाललो आहे, आता आम्ही जाणार आहे ज्वेलला. ही बघा माझी बहीण. आम्ही खूप दिवसानंतर इथे आलो ज्वेल हो. आणि ब्लॉग घेतोय आता. हो, आणि हा बघा आमचा भाऊ खूप दिवसांनी आला. हा गेला होता त्याच्या मामाकडे, तर आता आलाय म्हणून आम्ही आज सगळे निघालोय फिरायला. तर असंच तुम्ही आमचा ब्लॉग बघा. तर काहीच खूप दिवसानंतर आम्ही सगळे एक झालो आहेत, कारण की आता आमचे मामा वारलेले म्हणून ते पण बाहेर गेलेले मामाच्या घरी आणि आज आले. आणि तर काहीच आम्ही आलो ज्वेलमध्ये आणि बसलोय थोडा वेळ. तर बघा इथे कसे डॉग खेळत आहे, बहीण आणि बघा दोघं इथे पण पब्लिक खेळत आहेत. आणि बघा डॉली, जिम्मी. आम्ही बसलोय जरा आणि बसून मग थोड्या वेळाने भाऊ येणार आहे. भाऊ आले की थोडं आम्ही मस्ती वगैरे करू, मग जाऊ घरी. खूप दिवसांनी जरा खूप बरं वाटलं कुठेतरी बाहेर. तर काहीच आम्ही इथे ते आता निघाले चिप्स मध्ये, खूप भारी लागतं. आम्ही सगळे ट्राय करतोय. कैसा टेस्ट आहे? एक नंबर. मी तर खाल्ला नाही, मी खाती आहे पण लय भारी आहे. बघू शकता यांचा एक नंबर आहे.
लोग गाइस हम छत खेल के आ चुके हैं, अभी खाना खाने मम्मी लेके आई है। तो ये देखो अभी बड़े मेरे दांत स्ट्रांग है। मम्मी को दिखा दे दो। माँ अरे हाय करो ना। हाय ये तो दिख रही है। तो गाइस हम खाना खाने आ चुके हैं। चिकन गाइस इधर कॉमेडी हुआ है। मेरे चाची को लगा नमक काली मिर्च खाई है इधर। उनको लगा नमक है तो उन्होंने काली मिर्च खाया। टेस्ट कैसा था? पोपट हो गई। हम लोग कितने जने आए क्योंकि दो लोग माजले काहीच इग्नोर करा कारण की आमच्या घरात सगळे कॉकटेल लोक आहेत. एक पंजाबी एक मराठी एक गुजराती. आमच्या घरात सगळे कॉकटेल लोक आहेत म्हणून हिंदी आणि मराठी मिक्स झालाय ब्लॉग. जरा समजून घ्या. गुजराती पण आहे, गुजराती पण आहे हा. ती बोलची बंगाली पण आहे. तेलुगू आहे. बॉटल आम्ही थकलोय खूप खेळलो आणि आम्ही सगळे जेवायला आलोय. तर बघा आता स्टार्टर मागवलंय, जेवण मागवलंय, बघू कधी येते बघू. चला बाय. तर हमारा आ चुका है. चाची को भूख लगा है. खाओ खाओ. मुझे मत दो पनीर, मुझे मसाला दो. स्टार्टर आ चुका है, हम लोग खा रहे हैं अभी. देखते टेस्ट कैसा है. टेस्ट है क्या? मराठी बोला. मी तुमच्या मम्मी हिंदी ब्लॉग काढायला लागली आहे. खूप छान टेस्ट आहे गाईज. आम्ही आलो आहे आमच्या इथं नेरूला, नियर बाय नवमी ना, नवमी हॉटेलला. खूप छान. मराठी ब्लॉगर आहे ना मैं. आपको कैसा टेस्ट आएगा? आप पहिला खाई. आपको गलत आला आहे आता जेवण. आता बघूया, जेवून घेऊया आणि नंतर रिव्ह्यू हा कैसा आहे बताना. आता आम्ही खाऊन सांगू कसं आहे. मग तुम्हाला सांगू कसं या हॉटेलला यायचं का नाही. आप रहते हो हमेशा मेरे साथ. चलो देखते आता आपण रिव्ह्यू घेऊया कसा आहे. कसं आहे जेवणचा टेस्ट. नवमी स्पेशल. उसको बता कसा आहे. बड़ा ग्रीन नहीं होगा. ॲव्हरेज नो. ॲव्हरेज हाय ओके ओके आहे. एवढं काय म्हणजे आपण कसं दहा जागा खातो तसं नाही. हाय एवढेच आहे. ठीकठाक म्हणजे. हाय ते कसं आहे. गाईज मी आली आता घरी. बोलत बोलत आम्ही एवढं पुढे आलो की मी विसरले ब्लॉग घ्यायला. आणि हा बघा, आणि बघा सगळे मस्त जेवलो वगैरे आणि आता चाललो आहे घरी. आणि घरी जाऊन आता झोपू कारण की खूप थंडी आहे. खूप म्हणजे खूप थंडी आहे बाहेर. मग आता घरी जाऊन गपचूप झोपणार आहे आम्ही. आणि तुम्हीही झोपा. आणि गाईज मी अजून प्रँक वगैरे सगळे व्हिडिओ बनवणार आहे. मी लवकरच चांगले चांगले कंटेंट आणेल. आणि या ब्लॉगसाठी मला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. बाय. गुड नाईट गाईज. ती बघा माझी जिम्मी बघतीये मला. चलो गाईज बाईज 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 बाय बाय.